आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर, विरोधकांचा गदारोळ। बाळासाहेबांनी ज्या नक्षलवादी विचारांना मारलं त्यालाच आता आम्ही खतपाणी घालणार नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले। हे विधेयक जनतेचा नाही तर भाजपच्या सुरक्षेसाठी आणलं, उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल। हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असाही आरोप, देशद्रोही नक्षलवादी असा उल्लेख करून सुधारित बिल आणा मग पाठिंबा देतो ठाकरेंची भूमिका। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक, माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार, कुणाचाही आंदोलनाचा अधिकार काढता येणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विरोधकांचा सभात्याग नक्षलवादाला समर्थन करणारा होता, बाळासाहेबांनी लेफ्ट जे आहे माओवादी विचारधारा संपवली असं बोललो, त्यावरती ठाकरे गटाने आक्षेप घेतला। त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारली, प्रसाद लाड यांचा निशाण। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही। अनिल पाटलांच्या प्रश्नावरून फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला। संजय गायकवाड टॉवेल बनियन गँगचे नेते, आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। मी जेवघेणी मारहाण केली नाही, फक्त प्रसाद दिला, मारहाणीवरती गायकवाडांची प्रतिक्रिया। तर मारहाण जाणीवपूर्वक केल्याचं म्हणत कारवाईला घाबरत नसल्याचं वक्तव्य। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन, अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणी धक्कादायक बाब उघड, जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचं हे निरीक्षण। मराठीवर प्रेम असल्याचं उद्याचं आजान मराठीत सुरू करा, राज ठाकरेंच्या मीरा रोड दौऱ्यावरून नितेश राणेंचं आव्हान। तर राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोड दौऱ्यावर। तर आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांचे आभार। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची लक्ष्मण हाकेंना नोटीस, अजितदादांची माफी मागा, नोटिसीमध्ये उल्लेख असल्या नोटिसीला मी भीक घालत नाही, नोटिसीला लक्ष्मण हाकेंचं उत्तर। ओबीसीच्या मुद्द्यावर मी अजित पवारांना रोज शिव्या देईन, लक्ष्मण हाकेंचा इशारा। जुलै महिना अखेरीस उद्धव ठाकरे करणार नाशिकचा दौरा, नाशिकमधील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात। 2 दिवसीय दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार। सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंचा अनेकांनी पक्षाला रामराम केल्यानंतर जो आहे तो दौऱ्याला महत्त्व। सोलापूरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधी रखडल्यानं रुग्णांना फटका बसण्याची शक्यता। जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना जवळपास 29 कोटी रुपये परतावा दिला नसल्याची माहिती समोर, तर पैसे मिळाले नसले तरी आम्ही उपचार नाकारत नसल्याचं खासगी रुग्णालयाचं स्पष्टीकरण। शनी मंदिर देवस्थानामध्ये 500 कोटींचा घोटाळा, आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप। तर समिती नेमली असून अहवालातून सर्व समोर येईल, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा भाजपा पदाधिकारी कोंढरेवरती आरोप, प्रमोद कोंढरेंनी नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, कोंढरेंचा व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज। पती पत्नीच्या भांडणामध्ये 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू, दौंडच्या केडगावमधील दुर्दैवी घटना, पत्नीनं पतीला मारायला घेतलेल्या त्रिशूळ लागून चिमुकल्याचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक, विश्वास नागरे पाटलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल, डिजिटल अरेस्ट करत 78,60,000 लुटले।